ज्या स्टार्ट करायच्या आधी छोटीशी प्रार्थना मी म्हणते, ऐका सगळ्यांनी. पतंजलींची प्रार्थना आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योगाकरोत्तं प्रवरं मन्ना पतंजलिं जगदानतोऽस्मि. Alright, so that was a prayer to Patanjali. आणि त्याचा फर्स्ट सूत्राबरोबरच आपल्याला एक एक्सप्लेनेशन मिळणार आहे. या प्रार्थनेमध्ये असं म्हटलेलं आहे की पतंजली ज्यांनी व्याकरण शास्त्रावर भाष्य लिहिलेलं आहे, ज्यांनी आयुर्वेदावर लिहिलेलं आहे आणि योग सूत्र आपल्याला दिलेले आहेत, हे तिन्ही ज्यांनी आपल्याला दिलेले आहेत त्यांना नमन करून योग सूत्राची सुरुवात करतो. सो श्री पातंजल योग दर्शनम अथ समाधी पादः. ओके, पहिलं सूत्र आहे अथ योगानुशासनम. ऑलराइट, सो नाउ देर आर जस्ट 3 वर्ड्स ओव्हर हियर, अथ योगा आणि अनुशासन. अथ योगानुशासनम. अथ चा अर्थ काय, योगचा अर्थ काय आणि अनुशासनचा अर्थ काय हे आपण बघणार आहोत. राईट, सो नाव व्हॉट अथ मीन्स नाव किंवा आत्ता. आता आत्ता म्हणजे काय, व्हॉट डज ही मीन, म्हणजे ते आत्ता म्हणतायत म्हणजे काय म्हणतायत. आत्ता म्हणजे आपण आत्ता केव्हा म्हणतो, काहीतरी झालं, आता मी हे केलं, आता मी ते करणार आहे. सो आत्ताचा अर्थ इकडे, अथचा अर्थ इकडे आत्ता किंवा नाव असा होतो. अँड व्हॉट डज इट मीन, इट मीन्स दॅट आफ्टर गिव्हिंग यू व्याकरण शास्त्र, आफ्टर गिव्हिंग यू आयुर्वेदा, वाचा शुद्धी व्याकरण शास्त्रातनं आणि आयुर्वेदामधनं शरीर शुद्धी, हे 2 शुद्धी झाल्यानंतर अथ आत्ता. ऑलराईट, आता मी काय सांगणार आहे तुम्हाला, तर योगानुशासनम, तर योगाचं अनुशासन मी तुम्हाला सांगणार आहे, की योग काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, सो अथचा अर्थ कळला. सो इट इज नॉट जस्ट आपण बऱ्याचदा सांगतो की ओम कसा शुभ शब्द आहे, तर तसा फक्त शुभ शब्द नसून इथे अथचा अर्थ आहे की व्याकरणशास्त्र आणि व्याकरणशास्त्र आणि आयुर्वेद हे 2 गोष्टींचं ज्ञान दिल्यानंतर आता अथ, नाव आय एम गोइंग टू टॉक अबाउट योगा अनुशासन. आता सो अथचा शब्दाचा अर्थ लक्षात आला, राईट. दुसरं योग. योग म्हणजे काय, योग म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, कम्प्लीट कॉन्सन्ट्रेशन, पूर्ण एकाग्रता आणि समाधी. योग हा शब्दाचा अर्थ होतो, आपण आतापर्यंत BA मध्ये सर्टिफिकेशन मध्ये योग म्हणजे युनियन शब्दार्थ आपण बघितलेला आहे, युनियन जोडणे, आणि त्यावेळेला खुशाल आपण आत्मा परमात्माला जोडणे असं सांगून मोकळे झालेलो, राईट. पण आत्मा काय आपल्याला माहित नाही, परमात्मा काय आपल्याला माहित नाही, आणि आपण फक्त त्याचं युनियन असं आपण समजून मोकळे झालेलो. येस, इट इज राईट, आत्मा परमात्माचं युनियन आहे. पण योगचा अर्थ होतो समाधी अवस्था किंवा कम्प्लीट कॉन्सन्ट्रेशन. बघा, जे चित्त जे आपलं आहे ते चित्त जेव्हा पूर्णपणे एकाग्र होतं तेव्हा योग घडतो.
आता चित्त आपण समजून घेऊया की योग समजण्यासाठी चित्त म्हणजे आपलं जे कॉन्शियसनेस आहे ते. आता कॉन्शियसनेस चित्तभूमीचे 5 प्रकार सगळ्यांना माहिती. मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध असे चित्ताच्या 5 भूमिका आपल्याला माहिती आहे. आणि ह्याच्यामध्ये सारखे आपण हेलकावे खात असतो. कधी आपण मूढ असतो, कधी क्षिप्त असतो, कधी विक्षिप्त असतो, कधी एकाग्र असतो आणि कधी आपण निरुद्धचा पण अनुभव क्षणार्थ का होईना किंवा डीप स्लीप मध्ये का होईना पण आपण निरुद्धचा अनुभव घेत असतो. मेडिटेशन मध्ये निरुद्ध अवस्थेचा अनुभव घेत असतो. सो त्या हे जे आहे हे सगळं थांबून जेव्हा योगिता पण आली, योगिता वाज व्हेरी गुड. हे सगळं थांबून जेव्हा आपण पूर्णपणे निरुद्ध अवस्थेमध्येच येऊन जातो किंवा तिथेच थांबतो किंवा आपली चित्ताची जी भूमी आहे ती कुठेही वेव्स न येता स्थिरता त्याच्यामध्ये पूर्णपणे येते, तेव्हा आपण त्याला समाधी अवस्था किंवा कम्प्लीट कॉन्सन्ट्रेशन, कम्प्लिटली कॉन्सन्ट्रेटेड असं आपण त्याला म्हणतो. सो योग ह्या शब्दाचा अर्थ होतो समाधी अवस्था किंवा चित्ताची स्थिर अवस्था, कुठेही त्याच्यामध्ये हालचाल नाही. स्टडी वेन वी से इट इज नॉट जस्ट अचल, पूर्णपणे अचल होणं. इट इज नॉट जस्ट स्टडी फॉर सम टाइम बट इट इज स्टडी फॉर ऑल द टाइम, असं हा योग ह्याचा अर्थ होतो. आणि नंतर तिसरा शब्द आहे अनुशासन. अनुशासनाचा शब्दार्थ होतो डिसिप्लिन. आता डिसिप्लिन कशाचं असू शकतं? ज्या ज्ञानात जे ज्ञान ऑलरेडी आपल्याकडे आहे त्याचंच अनुशासन मांडता येतं. जी माहिती आपल्याकडे ऑलरेडी आहे त्याचंच अनुशासन मांडता येतो. Whatever is known, only that can be structured. So here what Patanjali is saying is, now atha योग, योगाची जी काही माहिती ऑलरेडी अस्तित्वात आहे त्याची मांडणी मी करतोय. Alright? So yes, it is right to say that what has already been spoken. कारण मुळात योगची गरज कधी निर्माण झाली? जेव्हा बिग बँग झालं, जेव्हा विभक्ती झाली, जेव्हा कॉन्शियसनेस वेगळे पडले, त्याच वेळेला योगाची म्हणजे जेव्हा सृष्टी ब्रह्मांड निर्माण झालं आणि वेगवेगळे अंग तयार झाले, तेव्हापासूनच योगाची गरज सुरू झाली. राईट? बिकॉज देन नाव वी वॉन्ट ऑल ऑफ इट टू बी कनेक्टेड. सो योग करायची गरज ही तेव्हाच झाली जेव्हा ब्रह्मांड सृष्टी निर्माण झाली, जेव्हा ब्रह्मांडाची निर्मिती झाली. Or we can say when the universe came into existence, everything got fragmented, everything got divided. Since then, the knowledge of yoga began. जेव्हा विभक्ती सुरू झाली तेव्हा योग कसा करायचा ह्याच्यामध्ये बघायला आपण सुरुवात केली की हाऊ शुड वी गेट. So when that big bang happened, also yoga was born, we can say. म्हणजे काय तर वेद, if we go into मागे जर आपण गेलो तर वेदच्या आधी, इवन बिफोर. सो योगाचं जे ज्ञान आहे ते तेव्हापासनं सुरू आहे. वेदकालीन, मग उपनिषदाचा काळ, मग पुराणांचा काळ, असं करत आगमाचा काळ, असं करत 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 योगाचं जे काही ज्ञान होतं ते सगळं ज्ञान पतंजलींनी एकत्रित करून किंवा त्या ज्ञानाचं एक सूत्रबद्धता त्याला करून, कॉम्पायलेशन ऑफ ऑल द नॉलेज that was into existence up to the time of Patanjali, he has put it into Anushasan. That means he has put it into a structure. All right, he has put it into a structure. सगळ्यांचे व्हिडिओज ऑन ठेवले तर चालेल, बस मला सगळे दिसत आहेत ऑन द लॅपटॉप.
राईट. तर मला दिसले सगळे तर बरं पडेल, म्हणजे मग मला देर विल बी इंटरॅक्शन बिटवीन यू अँड राईट. ओके, सो आलं लक्षात. सो द फर्स्ट वन, पहिलं सूत्र, अथ योगानुशासनम. अथ म्हणजे आत्ता, आत्ता म्हणजे कधी. तुम्हाला व्याकरणशास्त्र आणि आयुर्वेद या दोन्हीचं ज्ञान दिलेलं आहे, ज्याच्यातनं असं अपेक्षित आहे की तुमची वाचा शुद्धी तुम्ही करून घेतलेली आहे आणि शरीर शुद्धी पण करून घेतलेली आहे. आणि मग आता तिसऱ्या ज्ञानाकडे किंवा तिसऱ्या शुद्धीकडे आपण वळतोय. इथे त्याचा अर्थ असा लागतो की मनाची शुद्धी. So again, it is complete psychology that we are going to study. It is completely based on the mind. So mind is going to be the subject that we are going to study. And mind, whatever problem, mind, म्यूट करा. सुहास तुमचं पण म्यूट करा. व्हिडिओ ऑन ठेवा, ऑडिओ म्यूट करा. म्यूट, सॉरी. बॅकग्राऊंड मध्ये डिस्टर्बन्स नको. Everybody can keep their videos on. Just audio off ठेवा. Alright, पण video please on करा. I can see everybody. I am on the laptop. I can see everybody. Alright. So हा झाला पहिलं सूत्र, अथ योगानुशासनम. आता मी तुम्हाला योगाचं अनुशासन सांगितलं आहे. It is a known science. It is not something new that Patanjali is giving us. Even व्याकरण शास्त्र, त्याचं पाणिनी भाष्य त्यांनी लिहिलं. म्हणजे पाणिनींनी ऑलरेडी व्याकरणशास्त्र लिहिलेलं, त्याचं एक्सप्लेनेशन, त्याच्यावर भाष्य त्यांनी पतंजलींनी लिहिलं. सो ऑल द नोन, वी न्यू इट ऑल, बट ही हॅज ब्युटिफुली सर्व्ड अस. इतकं सोपं सगळं एकत्रित करून आपल्यासाठी म्हणजे अक्षरशः घास तयार करून त्यांनी दिलेला आहे. वेदर इट इज पाणिनी भाष्य फॉर ग्रामर, or whether it is Yoga Shastra for the mind, or whether it is Ayurveda which is for the body. ठीक है, पहिलं सूत्र, no questions, I hope clear आहे. We move on to the second sutra, that is chitta vritti nirodha. योगश चित्त वृत्ती निरोधा. आता त्यांनी आपल्याला ऑलरेडी सांगितलं की मी तुम्हाला योग बद्दल सांगणार आहे. दुसऱ्या सूत्रामध्ये ते योगाचं डेफिनेशन देत आहेत, आपल्याला व्याख्या देत आहेत योगाची. आणि योगाची व्याख्या त्यांनी केलेली आहे, योगश चित्त वृत्ती निरोध. योग म्हणजे काय? चित्तामध्ये उठणाऱ्या वृत्तींचा निरोध म्हणजे योग. जर वन लाईन डिस्क्रिप्शन तुम्हाला लिहायची असेल तर चित्तामध्ये उठणाऱ्या वृत्तींचा निरोध म्हणजे योग होईल. Alright, so what is yoga? Yoga is chitta vritti nirodha. आता पहिला शब्दार्थ बघूया, म्हणजे इंग्लिश मध्ये जे मी डेफिनेशन सांगेन, this will make sense. What is yoga? Is cessation of movements in the consciousness. Where is everything happening? Everything is happening in our consciousness. जे चित्तभूमी आपण बघितला, मूळ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र, निरुद्ध, त्या सगळ्या हालचाली आहेत, कुठे होत आहेत? चित्तामध्ये. सो लेट अस कम टू, सो व्हॉट इज योगा? योग या शब्दाचा अर्थ ऑलरेडी आपण बघितलेला आहे, कॉन्सन्ट्रेशन और समाधी. चित्त म्हणजे कॉन्शियसनेस, चित्तभूमी. ओके, चित्त म्हणजे कॉन्शियसनेस. आता चित्तामध्ये मन, बुद्धी आणि अहंकार या तिन्ही गोष्टी येतात. What is chitta made up of? What is consciousness made up of? Chitta or consciousness is made up of manas, buddhi and ahankar. Okay? मन कोणाला म्हणतो आपण? जो तर्क वितर्क करतो. What is the definition of mana? What is the definition of mana? Yoga students, somebody answer me. मनाची व्याख्या काय आहे? संकल्प विकल्प इति मनः. मन ते आहे, मन तो आहे जो संकल्प आणि विकल्प करतो. ऑलराईट, सो त्याला मन म्हटलेलं आहे. आणि व्हॉट इज बुद्धी? बुद्धीला निश्चयात्मक म्हटलेलं आहे, फर्म डिसिजन.
बुद्धी म्हणजे इंटलेक्ट, आणि बुद्धी जी आहे 2 अधिक 2 4च असतं त्याच्यासाठी. 3 किंवा 2.5 किंवा 4.5 किंवा 5 नसणार. सो जे जसं आहे तसंच्या तसं जो दाखवतो त्याला आपण म्हणतो बुद्धी. बुद्धी, the intellect, is that part of the mind, that part of the चित्त which shows you, जो यथार्थ दाखवतो, जे जसं आहे ते दाखवतो. It will always show you only and only the truth which is to the best of its ability. Right? हे बुद्धी. आणि तिसरा आहे अहंकार. अहंकार, or you can say अस्मी, म्हणजे मी आहे. The I consciousness, the ego consciousness. So I consciousness, ego consciousness, स्वतःच्या अस्तित्वाला जाणणारा कोण आहे? अहंकार. अहंकार तो आहे जो सांगतो की मी आहे. इट इज इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस. आपण विकृतीबद्दल बोलत नाही आहोत, त्याचं स्वरूपाबद्दल बोलतोय. सो व्हॉट इज अहंकार? इट इज द इगो कॉन्शियसनेस, द आय कॉन्शियसनेस who knows that it is. मला माहिती आहे की मी आहे, मला माहिती आहे की मी काल पण होते, मी गृहीत धरते की मी उद्या असणार. सो हे इमॅजिनेशनचा पार्ट झाला की मी उद्या असणार. बट व्हॉट एव्हर, द आय कॉन्शियसनेस विच इज द अहंकार, बुद्धी इज द इंटलेक्ट, जो निश्चयात्मक आहे, आणि मनस संकल्प विकल्पात्मक जो आहे मन, हे तिन्ही मिळून काय तयार होतं? चित्त. तिन्ही मिळून काय तयार होतं? चित्त. चित्त, or we can say call it consciousness. So the mind, the intellect and the ego consciousness is what makes the consciousness. आता म्हणजे हा जे आपण उपनिषदच्या रिडिंग मध्ये नेहमी सांगते ना मी, पांढरा पडदा आहे, पडद्यावर सगळं खेळ चालू आहे, तर तो पांढरा पडदा म्हणजे आपली चित्त, आपला चित्त किंवा चित्तभूमी असं म्हटलं तरी चालेल. आता हा जो चित्त आहे त्याच्यामध्ये पुढचा शब्द आहे वृत्त्या, आपण बघणार आहोत. लेट अस डोंट गो ओव्हर देअर, अजून थांबा जरा. वृत्ती म्हणजे हालचाल. सगळी हालचाल जी आहे हे चित्तामध्ये चालू आहे असं आपण म्हणतोय, पण त्याला इन्फ्लुएन्स कोण करतं? हू कॉजेस या चित्तामध्ये जी हालचाल आहे? तर हे जे मन, बुद्धी, अहंकार आहे त्याला प्रेरणा कोण देतं? Who influences the man, buddhi, ahankar to work, to move? It is the three gunas. Sattva, Raja, Tama. The three gunas influence the man, buddhi and ahankar to move. गतिशील करतं मनाला, बुद्धीला, चित्ताला, अहंकाराला. गती कोण देतं? त्रिगुण गती देतात, सत्व, रज आणि तम. ओके. तर योग म्हणजे चित्तामध्ये, कॉन्शियसनेस मध्ये वृत्त्या. आता वृत्ती हा शब्द बघूया. वृत्ती म्हणजे हालचाल, गती, गतिशीलता, मूवमेंट. त्याला मॉडिफिकेशन्स असंही म्हणतात, फ्लक्च्युएशन्स असंही म्हणतात, आणि विचारधारा असंही म्हणतात. विचारधारा असंही म्हणतात वृत्तीला. ओके. म्हणजे आता मनात मध्ये काय आहे? विचार, ह्याला पण वृत्ती म्हणतात. अहंकाराचं जे काही रोल आहे तिथे पण मुवमेंट असते, इंटेलेक्टची पण मुवमेंट असते, भावनांची पण मुवमेंट असते. असंख्य वृत्त्या आपल्यामध्ये आहेत. आपण कोण आहोत? कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस मध्ये काय आहे? मूवमेंट. सो चित्तामध्ये काय आहे? वृत्ती. म्हणजे फक्त मनाच्या विचार. माझा मुद्दा हा आहे की फक्त मनातल्या विचारांबद्दल नाही बोलत आहेत पतंजली. आपण जे आहोत कॉन्शियसनेस म्हणून, सजग ज्याच्याबद्दल आपण जे आहोत त्याच्यामध्ये जे काही हालचाल होते, ऑल द मुवमेंट्स, ऑल आर कॉल्ड एज वृत्तीस. सो चित्तामध्ये उठणारे वृत्ती, मॉडिफिकेशन्स ऑर मुवमेंट्स ऑर फ्लक्च्युएशन्स म्हणतात त्याला. ह्यांना जर आपण थांबवलं
पुढचा शब्द निरोध. निरोध म्हणजे पूर्णपणे थांबवणे, स्टॉपिंग. वी कॅन कॉल इट सीझेशन. वी कॅन कॉल इट ऑल्सो कंट्रोल और रिस्ट्रेंट. पण कंट्रोल या तो रिस्ट्रेंट हा शब्द जरा नेगेटिव्ह हे देणारं आहे, नेगेटिव्ह स्वरूप देणार आहे. सो डोंट गो इन टू नेगेटिव्ह और पॉझिटिव्ह. कारण वृत्त्या म्हणजे सगळ्याच हालचाली, गुड अँड बॅड. ऑलराईट, मग बॅडला थांबवायचंय, गुडला ठेवायचंय वगैरे वगैरे नाही. सगळ्याच वृत्त्या थांबवायच्या. चांगल्या वाईट ज्या काही वृत्त्या आहेत त्या सगळ्या वृत्त्यांना, सगळ्या हालचाली कुठे चित्तामध्ये उठणाऱ्या, त्यांना जर आपण थांबवलं तर योग घडून येऊ शकतो. then yoga can happen. So what is yoga? Yoga is complete cessation on all movements or all modifications in the consciousness. Complete stoppage, complete cessation of all modifications is, all movements is yoga. Then only we can become one. Is that clear? So what is the definition of yoga? The definition is yoga chitta vritti nirodha. चित्तामध्ये उठणाऱ्या सगळ्या वृत्त्यांचा निरोध करणे म्हणजे योग होय. ऑलराईट. आता चित्त शक्ती काय आहे? मी तुम्हाला चित्त भूमी सांगितली. तुम्हाला चित्त म्हणजे मन, बुद्धी, अहंकार तिन्हीला मिळून आपण चित्त म्हणतो असं मी तुम्हाला सांगितलं. तर प्युअर कॉन्शियसनेस म्हणजे चित्त शक्ती. ती शक्ती जी आपल्यामध्ये येते ती प्युअरच असते. दूषित कोण करतं त्याला? मन, बुद्धी, अहंकार, ओके, आणि शरीर जे काय, हे सगळं त्या चित्त शक्तीला दूषित करतात. चित्त शक्ती अनलिमिटेड आहे, अनंत आहे. शरीरामध्ये जेव्हा ती येते तेव्हा ती सीमित होते, लिमिटेड होते. अंडरस्टँड हू वी आर. एम आय द बॉडी? एम आय द माइंड? एम आय द कॉन्शियसनेस? एम आय द इंटेलेक्ट? हू एम आय? पर्सनॅलिटीज तर सोडूनच द्या. आपण पर्सनॅलिटी, मी बाप आहे का, भाऊ आहे का, बहीण आहे का, आई आहे का, त्या पर्सनॅलिटी बद्दल तर बोलतच नाही आहोत. आपण एकदम ऍट द कोर, हू एम आय? I have a body? Yes. I have a mind? Yes. Am I conscious of it? Do I have awareness? Yes. Do I have intellect? Yes. Do I have the sense organs? Yes. Do I have grasping? Yes. Do I have all of these? Do I know that I am? Yes. अहंकार आहे, मन आहे, बुद्धी आहे, सगळं आहे. हे जेव्हा शुद्ध रूपात असतं तेव्हा आपण त्याला चित्त शक्ती असं म्हणतो. प्युअर कॉन्शियसनेस. ऑलराईट. इट इज प्युअर, इट्स इनफायनाइट, इट इज अनचेंजेबल, इट इज इल्युमाइंड. इल्युमाइंड म्हणजे प्रकाशित, स्वयंप्रकाशित आहे. आणि हे प्युअर शक्ती कोण आहे? ब्रह्म और आत्मा. मी माझ्या शरीराला बघू शकते, माझ्या मनाला बघू शकते, माझ्या बुद्धीला बघू शकते, माझ्या अहंकाराला बघू शकते, माझे निरनिराळे बाह्य जगामध्ये जे काही माझे रोल्स आहेत त्यांच्याकडे बघू शकते, माझ्या विचारांकडे मी बघू शकते, माझ्या भावनांकडे मी बघू शकते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी नव्हे, तो मी नव्हे. आय एम नन ऑफ दीज थिंग्स. आय एम अपार्ट फ्रॉम ऑल ऑफ दिस. हू एम आय? I am pure consciousness. I am the Atma. आता काहीतरी नाव द्यायला लागेल ना. जरी त्याला रूप, रंग, आकार काहीच नाहीये, जरी ते अनचेंजिंग आहे, कधीच बदलणार नाहीये, कधीच त्याला जन्म किंवा मरण हे नाहीये, अमर आहे, अनंत आहे, तरी सुद्धा सर्वव्यापी आहे, तरी सुद्धा काहीतरी नाव द्यायला लागेल, नाही तर कशाबद्दल बोलते हे कळणार नाही. आपण त्याला नाव दिलेलं आहे ब्रह्म किंवा आत्मा. पण अजून तिथपर्यंत पतंजलींनी आपल्याला नेलेलं नाहीये. हे जस्ट तुम्हाला थोडीशी क्लॅरिटी यावी म्हणून मी सांगते की आय एम
अपार्ट फ्रॉम ऑल ऑफ दिस. हे सगळे माझे आहेत, पण मी यांच्यापेक्षा वेगळी आहे. आय एम अपार्ट फ्रॉम ऑल ऑफ इट. बस एवढ्याच अंडरस्टँडिंग वर थांबा. डेफिनेशन ऑफ योगा काय आहे? योग चित्त वृत्ती निरोधा. चित्तामध्ये उठणाऱ्या वृत्तींना पूर्णपणे थांबवणे म्हणजेच निरोध करणे, तर त्याला योग असं म्हणतात. इज दॅट क्लिअर? तर मी पुढचं जे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं ते तिसऱ्या सूत्रामध्ये येतं. तिसरं सूत्र आहे तदा द्रष्टुः स्वरूपेव स्थानम. ओके, तदा द्रष्टुः स्वरूपेव स्थानम. The seer dwells in his own splendor. तर ही जी चित्तभूमी जे मी तुम्हाला सांगितली, जी स्वयंप्रकाशित आहे, हा प्रकाश म्हणजे कोण? हा प्रकाश म्हणजे आत्मा, स्वरूप जो आहे तो. The one who is self illumined, स्वयंप्रकाशित असा जो आहे तो आहे हा आत्मा. तर तदा तेव्हा, जेव्हा योग घडेल, जेव्हा चित्तामधल्या वृत्ती थांबतील तेव्हा. सो तदा म्हणजे काय? धेन. ओके, तदा म्हणजे धेन. कधी? जेव्हा सगळ्या वृत्त्या थांबतील तेव्हा. when all movements will be stopped, when everything will cease, when everything will completely halt, then tada. द्रष्टु, तर मग तेव्हा तो जो द्रष्टा आहे, तो जो स्वयं प्रकाशित आहे, तो जो आत्मा आहे, तो जो ब्रह्म आहे, तो जो सोल आहे, द्रष्टु स्वरूपेव स्थानम, स्वतः मध्येच स्थित होणार. स्वरूपामध्ये त्या स्वरूपाच्या अवस्थेमध्ये तो स्थित होणार. द सियर विल ड्वेल इन हिज ओन स्प्लेंडर. अंजली म्यूट वर जा. तदा द्रष्टु स्वरूपे स्थानम म्हणजे तो स्वतः मध्ये स्वतःच्याच प्रकाशामध्ये स्थित होणार, स्वरूपामध्ये येणार. कधी? जेव्हा. सो पतंजलींची ही स्टाईल आहे which we have to understand. First he will tell you, I'm going to tell you about yoga, and then he will tell you what is yoga, and then he will tell you yoga is when the pure consciousness is established. That is yoga. When is the pure? What will happen when the pure consciousness is established? स्वरूपेव स्थानम. तदा द्रष्टा काय होणार? स्वतःमध्ये स्थित होणार. ऑलराइट, सो दॅट इज व्हॉट ही विल से. आणि मग ही विल से, जर तो स्वतःमध्ये स्थित नाहीये तर तो कुठे आहे हे पुढच्या सूत्रामध्ये सांगेल. ओके, ही पतंजलींची रायटिंग स्टाईल आहे की पहिले ते काय आहे हे सांगणार, त्याचं एक्सप्लेनेशन विल फॉलो. पुढे जाऊन ईश्वराची संकल्पना सांगणार ते, आणि मग ईश्वरा कोण आहे, कसा आहे, काय आहे, कुठे आहे, ह्याचे सूत्रांमध्ये एक्सप्लेनेशन सांगणार. सो दिस इज द स्टाईल, दिस इज हाऊ पतंजली राइट्स. ओके, सो अथ योगानुशासनम, योगश्चित्त वृत्ती निरोधः, तदा द्रष्टुः स्वरूपेव स्थानम. जेव्हा चित्तामध्ये वृत्तींचा निरोध होणार, सगळंच स्टँड स्टिल मध्ये येणार, सगळंच कम्प्लिटली थांबून जाणार, तेव्हा आत्मा स्वरूपामध्ये स्थित होणार. आणि जर तो स्थित नाही झाला तर काय होणार? पुढचा सूत्र आहे when the mind is arrested, the seer abides in his own self. तिसरा सूत्र. चौथा सूत्र आहे वृत्ती सारूप्य इतरत्र. वृत्ती सारूप्य इतरत्र. 3 शब्द आहेत. वृत्ती, मॉडिफिकेशन्स, फ्लक्च्युएशन्स, मूवमेंट्स. सारूप्य आणि इतरत्र म्हणजे काय? वेर आर यू? वेर इज द आत्मा? When everything is stopped, the Atma is settled with himself. स्वरूपामध्ये आत्मा स्थित आहे. आणि जर स्वरूपामध्ये तो जेव्हा स्थित नसतो तेव्हा तो कुठे असतो हा आपण प्रश्न विचारतो. कारण आपण आता स्वतःमध्ये स्थित नाही आहोत, म्हणून आपला प्रश्न काय बनतो की मी आता स्थित नाहीये तर मग मी कुठे आहे? वृत्ती सारूप्य, जिथे वृत्ती
वृत्ती आहे, जिथे मुवमेंट आहे तिथे आहे. आत्मा कुठे आहे? वेअर एव्हर इज युअर मुवमेंट. ज्या वृत्त्या आहेत त्या वृत्त्यांबरोबर तो आहे. वेअर इज युअर कॉन्शियसनेस? द कॉन्शियसनेस इज विथ द मुवमेंट्स, अँड दॅट इज हाऊ द मुवमेंट्स आर हॅपनिंग. आलं लक्षात? समजतंय मी काय बोलते ते? इज इट क्लिअर? जर स्वरूपामध्ये स्थित नाहीये तर मग कुठे आहे? जिथे तुमचे विचार आहेत, जिथे गती आहे, जिथे मुवमेंट आहे तिथे आहे. आता लेक्चर ऐकताना अचानक किचन मध्ये काहीतरी आठवलं किंवा ऑफिसचं काय आठवलं तर तुम्ही कुठे आहात? तिथे आहात. यू आर नॉट ओव्हर हिअर नाउ. हिअर अँड नाउ मध्ये राहणं म्हणजे काय? आत्म्याला स्वरूपामध्ये स्थित करणं, एस्टॅब्लिश करणं, स्टडी करणं. नाही केलं वृत्ती सारूप्य इतरत्र. जिथे जिथे वृत्ती आहे तिथे तिथे भटकत आहे. Okay, and the mind is the monkey mind. It's going to jump all around the place, right? So we are understanding mind is इथे पतंजलींनी कॉन्शियसनेसलाच माइंड म्हटलेला आहे. जे लोक वेदांत आणि बाकी सगळे दर्शन, वेगवेगळे दर्शन जे लोक वेगवेगळे शास्त्र अभ्यासतात तर डोंट गेट कन्फ्युज. दे ऑल मीन द सेम थिंग. Here we are talking about the mind. Mind is where the consciousness is made up of consciousness. The mind is made up of consciousness. So we are also talking about the consciousness. Okay. So itaratra म्हणजे at other times. Swarupya म्हणजे identify. So the vritti, the self identifies with the vrittis. म्हणजेच काय झालं? If the self is identifying with the different movements, जर मी स्वतःमध्ये स्थित नाहीये, मी जिथे माझ्या वृत्त्या आहेत तिकडे जर मी आहे तर त्याचा अर्थ काय झाला? तो विसरलेला आहे की तो कोण आहे. काय अर्थ होतो त्याचा? तो कोण आहे आणि ही स्थिती आपल्या सगळ्यांची आहे. आपण कोण आहोत हेच विसरलेलो आहोत. आपण स्वतःला बाप, भाऊ, बहीण, सासू, आई सगळ्या रोल्स बरोबर आयडेंटिफाय करतो. कोण आहोत विसरलो. स्वरूप विसरलो. जर स्वरूपामध्ये आपण आलो तर मग ह्या सगळ्या वृत्त्या थांबून जातात, किंवा सगळ्या वृत्त्या थांबवल्या तर स्वरूपामध्ये आपण येणार. राईट? राईट? इज दॅट क्लिअर? 4 सूत्र आपण केली. अथ योगानुशासनम. आता योगाचं अनुशासन मी तुम्हाला सांगणार आहे. योगश्चित्तवृत्ती निरोधा म्हणजे योग म्हणजे चित्त आणि चित्तामध्ये उठणाऱ्या वृत्तींचा निरोध. कॉन्शियसनेस मध्ये उठणाऱ्या मुवमेंटचं स्टॉपेज किंवा सीझेशन. तिसरा आहे तदा द्रष्टु स्वरूपे स्थानम. ओके, तेव्हा जाऊन द्रष्टा स्वरूपामध्ये स्थित होतो. वृत्ती सारूप्य इतरत्र. जर स्वतःमध्ये स्थित नाहीये तर तो कुठे आहे? जिथे हालचाली आहेत, जिथे मुवमेंट्स आहेत तिथे तो आहे. शेवटचं सूत्र घेते, 5वं सूत्र. वृत्तयः पंचतयः क्लिष्टाः. ओके, आता वृत्ती, मुवमेंट्स, मॉडिफिकेशन हे आपल्याला पतंजली सांगितलं. पण नक्की वृत्ती म्हणजे काय? मला वृत्त्या नीट कळल्या नाही तर मी त्यांना थांबवणार कसं? राईट? सो आता पतंजली सांगतात, ओके चलो, तुम्ही विचारताय वृत्त्या म्हणजे काय, तर वृत्त्यांचं मी क्लासिफिकेशन ब्रॉडली 5 करतो. ओके, वृत्तयः पंचतयः क्लिष्टाः. वृत्तया पंचतया म्हणजे 5 प्रकारच्या वृत्त्या आहेत. ह्या 5 प्रकारच्या वृत्त्या क्लिष्ट पण असू शकतात, अक्लिष्ट पण असू शकतात, दोन्ही पण असू शकतात, किंवा एकच पण असू शकतात. सो वृत्तीज, he is classifying the वृत्तीज
into 5 major types. मग तुम्ही कुठल्याही वृत्तीबद्दल बोललात ना तरी त्या 5 पैकी एकामध्ये ते बसणार आहे. हा, सो वृत्तयः पंचतयः, आणि ह्या वृत्त्या ज्या 5 प्रकारच्या वृत्त्या आहेत त्या क्लिष्ट आणि अक्लिष्ट दोन्ही पण असू शकतात. दे कॅन बी आयदर पेनफुल और नॉट पेनफुल. क्लिष्टचा अर्थ काय होतो? पेनफुल. अक्लिष्टचा अर्थ काय होतो? नॉट पेनफुल. ओके, सो नॉट सेपरेट, दे फील अँड सपोर्ट इच अदर, असं मी इथे लिहिलेलं आहे. सो क्लिष्ट इज ड्यू टू क्लेश, लाईक म्हणजे क्लेशामुळे क्लिष्ट आहे. आणि अक्लिष्ट म्हणजे आता ते कदाचित तुम्हाला त्रास नाही देत आहे, पण जर राईट कंडिशन झाले, परिस्थिती जर बदलली, सो ऑल वृत्त्या, ज्या वृत्त्या तुम्हाला, ज्या मुवमेंट्स आता तुम्हाला त्रास नाही देत आहेत त्या सुप्त अवस्थेमध्ये आहेत. इन द राईट कंडिशन्स दे विल बिकम क्लिष्ट. सो अल्टिमेटली एव्हरीथिंग विल बिकम पेनफुल. जरी वृत्त्या 5 प्रकारच्या आहेत आणि त्या क्लिष्ट किंवा अक्लिष्ट असू शकतात, पण जे क्लिष्ट आहेत ते तर त्रास देतातच आहेत. जे एक अक्लिष्ट आहेत ना त्या सुप्त अवस्थेमध्ये आहेत, राईट कंडिशन्स मध्ये त्या वर येतील आणि मग त्रास देतील. सो अल्टिमेटली सगळ्या वृत्त्या क्लिष्टच होणार आहे. बरोबर. मग उपाय काय? ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे, सगळ्याच वृत्त्यांना थांबवायची गरज आहे. गुड अँड बॅड, all. We need to stop all movements. Only then we will be with the Atma. स्वरूप बरोबर आपण स्थित होणार. सगळे सूत्र एकमेकांना कनेक्टेड आहेत. You cannot understand one sutra without the support of the second or the third or the fourth सूत्र. हे सगळे सूत्र, म्हणून त्यांना सूत्र म्हणतात. सूत्र कोणाला म्हणतात? मणी जे असतात वेगळे वेगळे, राईट, ते ज्या धाग्यामध्ये ओवले जातात त्याला सूत्र म्हणतात. अँड जर धागा कुठेही तोडता कामा नये, तुटला की सगळ्या मणी बिघडतील. सो सूत्र इज विच बाइंड्स ईच अँड एव्हरीथिंग. सो कुठलाही एक सूत्र इंडिपेंडेंटली समजू शकत नाही. योगश्चित्तवृत्ती निरोधः तदा द्रष्टु स्वरूपेव स्थानम वृत्ती सारूप्य इतरत्र. वृत्त्यांचे प्रकार कुठले? वृत्तयः पंचतयः क्लिष्टाक्लिष्टाः. पण हे अजून मी उद्या रिपीट करणार आहे. सो संस्कार जे आहेत, अक्लिष्ट जर असेल तर ते संस्कार रूपी आहेत. सो ते फलित झालेले नाहीये, पुढे कधीतरी जाऊन फलित होणार. म्हणून चांगल्या वाईट सगळ्याच हालचाली, सगळेच विचार थांबवायला पाहिजे. आज जे विचार चांगले वाटतात ते उद्या त्रासदायक होऊ शकतात. द पॉसिबिलिटी इज ऑलवेज देअर. सो वी विल स्टॉप नाउ ऍट दिस पॉइंट. We have covered 5 सूत्रस. गेल्या वेळेस पेक्षा मी बऱ्यापैकी स्पीडनी चाललेले आहे, कारण आपल्याला 2 पाठ गेल्या वेळेस आम्ही 1-1.5 तासात फक्त पहिला सूत्र केलेला आणि 1 तासामध्ये दुसरा. ईच सूत्र took us 1 hour. बट आय एम गोइंग अ लिटिल फास्टर. एकतर बऱ्यापैकी रिडिंग झालेलं आहे, भगवद्गीताचं रिडिंग झालेलं आहे, आता आपण उपनिषद पण वाचतोय आणि त्याच्याबरोबर MA च्या स्टुडंट्स, माझे मेन ऑडियन्स आहे MA चे स्टुडंट्स, आणि त्यांच्या स्पीडनी मला जायला पाहिजे. इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स, राईट देम डाऊन. आत्ताच लिहून टाका तिकडे प्रश्न, आणि मग ते डिस्कशन मधनं आपण नंतर त्याचं क्लॅरिफिकेशन करत जाऊ. आपोआप पतंजली सगळं क्लॅरिफाईड करून सांगतात, मला काहीच सांगायची गरज लागणार नाहीये. ही विल गिव्ह क्लॅरिफिकेशन. सो मागे पुढे कधीतरी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळत जाणार. ऑलराईट. Is everybody comfortable? My pace, my speech, सगळं व्यवस्थित? Yes. Okay. All right, Bhagyashree. Nice explanation. Thank you. Yeah. Thank you so much, Aarti ji. Lovely explanation. Yes. So we will stop now. It's time up. And reading la bhetuya in another half an hour. All right, guys. Dandi mat maro. ये attend किया इसलिए उसको छुट्टी लिया, ऐसा नहीं करना. All right, both are equally important, both are parallel. Let's go with it. Okay, Vanashri, Smita, Sushma, Yes. all good? एक मिनिट करायचं होतं. हरिओम. म्हणजे अक्लिष्ट
वृत्तींनी म्हणजे मला अर्थ तुम्ही आता विचार घेतला, उद्या होईलच म्हणजे संस्कार उत्पन्न होतात. म्हणजे निष्काम कर्म किंवा काय हे अक्लिष्ट मध्ये नाही येणार ना. हा, आता ही कनेक्टिव्हिटी नंतर आपण इंटिग्रेशन. हा ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. उद्या बघूया. रीडिंग जे आहे त्या उपनिषदामधलं आज जो सूत्र श्लोक घेतला जाणार आहे त्याच्यामध्ये कर्मयोगाबद्दलच कम्प्लीट रीडिंग आहे. ओके, ठीक आहे, चालेल, उद्या बघूया. हाफ एन आवर्स टाइम. इफ यू कॅन जॉईन अस नीता, डू जॉईन अस. इफ नॉट इट्स परफेक्टली फाईन. पण येस, निष्काम कर्म कुठेतरी आपण ह्याला कनेक्ट करू. ओके, सगळं कनेक्ट होणार आहे. सगळे उपनिषद ज्ञान, सगळं भगवंताचं ज्ञान, शास्त्रांचं ज्ञान, षड्दर्शनचं ज्ञान, सगळं पतंजलींनी सगळं घेऊन त्यांनी सूत्र एकत्र केलंय. जस्ट वन लाईनर्स. आणि किती फॅन्टास्टिक, म्हणजे एवढं सगळं नॉलेज एका लाईन किती कोण आहे. येस, आय थिंक व्हॉट इज पतंजली. उद्या बोलू. ओके, थँक्यू मॅम. गुड डे मॅम. थँक्यू. Thank you, ma'am. टाइमला स्टार्ट. गुड डे. ऑलराइट, बाय.